हां नंतर मग काय असते माहिती नाव काय? पप्पू कदम. चालू केले. मी प्रसाद पालांडे आणि माझे काही सहकारी राजेश पालांडे, त्याच्याकडे कर, राजेश पालांडेकडे, हॅलो राजेश, सॉरी राजेश साळुंके, मनोज पोळ, सुभाष शिंदे आणि आमचे मित्र पप्पू कदम यांच्याकडे आम्ही चंद्रगड बघण्यासाठी आलो. महाडवरून 8 वाजता निघालो आणि 35-40 किलोमीटरचा अंतर कापून बाईकने आम्ही ढवळे या गावी आलो. पप्पू कदम यांच्या घरी थोडीशी विश्रांती करून चंद्रगड चढायला सुरुवात केली. चंद्रगड पुस्तकामध्ये तरी लिहिलं की बाबा खूप सोपं गड आहे, पण तितकं सोपं नाही आहे. पावसाळ्यात तर खूप त्रास होतो. आम्ही त्याच्यानंतर गडावर जवळजवळ किती 2235 फूट अंतर आहे गडाचं समुद्रकिनारी पट्टीपासून. इथे आल्याच्यानंतर आम्हाला खूप विहंगम दृश्य बघायला भेटले. काय कुठला घाट? हां, या साईडला महाबळेश्वरची समुद्र, सह्याद्री पट्टी दिसली. मग गडाच्या वरती ढवळेश्वराचं पिंड आहे. ढवळेश्वराला दर महाशिवरात्रीला इथे चांगला उत्सव केलं जातं. बास, आणि खूप आम्हाला समाधान वाटलेलं खूप मजा वाटलेली आहे. आता तुझा पण काढता ती, माझा थोडासा घेतलास थोडासाच काय. आणि आम्ही इथे येऊन नरवीर तानाजी महाराजांच्या या खोऱ्यामध्ये येऊन आम्हाला खूप आनंद झाला. या साईडला काय आहे? इथे आलो. आता 3 लाखाला गुहा पण गेले. इथे बऱ्याच 2-3 पाण्याच्या टाक्या आहेत. त्या पाण्याच्या टाक्यामध्ये बारमाही पाणी राहतं. कुठं आहे? नाही, आता बस झाला. आता मी जाताना असं दाखव. आता आम्ही जातोय. बाय. बंद कर.